कोणी मारलं? कोणाला? का का हां काय तर तू खोड केली असेल त्याशिवाय मारते ती. हां तर पेन्सिल खाल्लीस? आज पेन्सिलच दाखवला नाहीस मला. मग ते मारलं कशासाठी? म्हणजे तू काय चुकी केलतीस? तर काय नाही केलं असं कसं मारते? विचारतो की मग मला उद्या सांगतील की मॅडम काय चुकी केली ती. मग मला मॅडम सांगेल की. मॅडमला जर तुझी चुकी नसली तर मॅडमला मी ओरडणार का मारलं पोराला. पण मॅडमला विचारलं मॅडम सांगतील की हे असं असं केलं होतं. मग मग तुला तिथं मग रट्टा पडेल. तू काय केलं होतास? मस्ती करत होता? अभ्यास चुपचाप अभ्यास करत असताना कोण मारेल का? काहीतरी केलास. काय केलास? पण चुपचाप अभ्यास करत जर असशील तर मग मॅडम का म्हणून मारतील तुला सांग बरं. तू काहीतरी केला असेल. बरं उद्या मॅडमला विचारू. ठीक आहे? नाही विचारणार. नाही विचारणार. मग तू सांग काय काय झालं. आर्यन तो मस्ती करत होता म्हणून असं खेळत होता होय. अभ्यास सोडून ते करत होता म्हणून टीचरनी मारलं आहे ना. मग आम्हाला खोटं का सांगते? सिलेंडर लागलं हां तवा हां मग हे का सांगत नव्हतास? तू काय म्हणतोस की मी चुपचाप अभ्यास करत बसलो होतो असं का बोलतोस? पण असं खोटं बोलायचं ना बाळा. मारलं मॅडमने त्याचं कारणच काहीतरी असणार. तशा मॅडम मारत नाही तुला. मला माहित आहे तुमच्या मॅडम. तुझं काहीतरी चुकलं असेल त्याशिवाय मारतील का? आपण चुकायचं नाही मग आपल्याला का मारतील? नाही आर्यन खेळत होता मग दोघांना मारलं ना. हा म्हणजे ह्याच्यावरनं नुसतं आहे की आर्यन नुसता ओरडा दिला तर तो ऐकतो. पण तुला ओरडा देऊन नाही ऐकत. तुला रट्टा द्यायला लागतो तेव्हा तो ऐकतोस असं त्यांचं म्हणणं आहे. इथनं पुढं काय कर. त्यांनी ओरडले का नाही की लगेच मग काय चुकलंय ते आपलं दुरुस्त करायची. मग तुला मार बसणार नाही. हा आर्यनची चुकी आहे ना. आर्यनची चुकी आहे मग आर्यनची जास्त झाल्यावर त्याला पण पडणार. तिथं तुम्ही दोघे खेळत असाल त्यात तुझा जास्त शानपणा चालला असणार. तुझा जास्त ओरडा चालला असणार. आवाज जास्त तुझा चालला असणार म्हणून तुला रट्टा पडला. आर्यनची कशी चुकी? तुझी पण आहे ना. तू कशाला गेला? आर्यन माप चुकल. अरे नाही थांब. आर्यन माप म्हणेल की चल आपण खेळूया. चल वरद आपण खेळूया. तू म्हणायचं ना नाही आता खेळायचं नाही. मॅडमनी सांगितलं तर खेळायचं. असं भरपूर लोक म्हणतात चल आपण ही चुकी करूया. पण आपल्यावर असतं की आपण चुकी करायची का नाही. पाठीवर हात ठेवत होता. मग तसं सांगायचं मॅडमला. मॅडमला सांगायचं मॅडम बघा मला पाठीवर हात ठेवतोय आणि मला म्हणतोय खेळायला चल मी नाही म्हणतोय तर असं सांगायचं. तरी पण नाही सुधारला मग आपण परत सांगायचं. पण त्याच्या संग जायचं नाही. तो भरपूर वेळा म्हणाल चल आवरत चल वरत. पण आपण जायचं नाही ना. असे सगळे म्हणतील तुला चल ही चुकी कर. आपली बुद्धी वापरायची बाळा. होय